साक्षीदार असल्याचा राग धरून पती आणि पुतण्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी चव्हाण कुटुंबियांनी नगर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे। एका केसमध्ये साक्षीदार असल्याचा राग धरून पती आणि पुतण्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी अनिता चव्हाण आणि चव्हाण कुटुंबियांनी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनातून केली आहे। संबंधित गुन्हा खोटा असल्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे सादर करण्यात आला असून त्यांनी देखील केलेला तपास आणि पंचनाम्याचा अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्याचं स्पष्ट करण्यात आलंय। अनिता चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय, पती जितेंद्र चव्हाण यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी चेतन निंदाने यांनी 307 सारख्या गंभीर गुन्ह्याची खोटी फिर्याद नोंदवली आहे। हा गुन्हा खोटा असून यामागे काही दिवसांपूर्वी आत्या बहीण ही 7 नोव्हेंबर रोजी रात्री लक्ष्मण सारसर, हर्षल सारसर, युवराज सारसर यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली होती। त्यानुसार त्या तिघांवर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यास मी आणि माझा पुतना हे साक्षीदार आहे। याबाबत लक्ष्मण सारसर यांनी माझे पती जितेंद्र चव्हाण यांना केस मिटवून घेण्याबाबत विनंती केली। त्यावर माझे पती यांनी नकार दिल्याने लक्ष्मण सारसर यांनी पवन पवार यांच्या मदतीने केस मागे घेण्यासाठी पुतण्या रोहन चव्हाण यास वारंवार धमक्या दिल्या। याबाबत रोहननं 18 नोव्हेंबर रोजी पवन पवार विरुद्ध फिर्याद देत अदखलपात्र गुन्हा नोंदवला। कुटुंबियांच्या जीवास धोका असल्याचं पोलीस अधीक्षकांना 19 नोव्हेंबर रोजी पती जितेंद्र चव्हाण यांनी निवेदन दिलं होतं। त्यानंतर पुतण्या रोहन चव्हाण यांनी 21 नोव्हेंबर रोजी अर्ज केला होता। यावर काही कारवाई झाली नाही। आमच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाला दाद न दिल्याने पवन पवार, लक्ष्मण सारसर आणि त्याचे इतर साथीदार यांनी कोतवाली हद्दीत खोटा गुन्हा दाखल केलेला असल्याचं आरोप करण्यात आलाय। गुन्हा खोटा असल्याबाबतचे पुरावे कार्यालयात 19 नोव्हेंबर रोजी समक्ष भेटून सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग आणि खोटा गुन्हा दाखल केल्याबाबतचे तक्रार अर्ज सादर केले। त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनलाही सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले। यावर पोलीस निरीक्षक यांनी 2 जानेवारी रोजी गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज घेतले। जितेंद्र चव्हाण आणि रोहन चव्हाण यांचे मोबाईल लोकेशन तसेच त्यांचे घटना घडल्यावेळी दिलेले सीसीटीव्ही फुटेजनुसार समक्ष जाऊन पंचनामे केले। त्याबाबतचा अहवाल सह्या पुराव्यासह गोळा केला। दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी फिर्यादी यानं कशा प्रकारे खोटा गुन्हा करण्याचा कट रचला यातून स्पष्ट दिसून येते। फिर्यादी सोबत कोण कोण होतं याचे पुरावे कोतवाली पोलीस स्टेशनला दिले असल्याचं म्हटलंय। तर या प्रकरणाचा सखोल तपास करून जितेंद्र चव्हाण यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी चव्हाण कुटुंबियांनी केली आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24।